हॅलो, हा बोलो. फायनल खेलता मैं अभी चालू चालू होने वाला है. 3-3 ओवर का नहीं ना. उसको रोड पे छोड़ के वहाँ से रिक्शा पकड़ के जाना है. चला क्षेत्ररक्षण सजवा लगेचच. मॅच असणार आहे किती षटकांची? 3 षटकांची. चला 3 षटकांची मॅच आपण पाहतोय. आणि भावेशला विनंती करतोय, भावेश पवार आपण या व्यासपीठावरती. विराज 11 जय बजरंग गोरसे बी आणि वीर बजरंग कारिवली अशा 2 संघांच्या मध्ये आपण मॅच पाहत आहोत. मेगा फायनलची मॅच आणि 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. मेघनाथ आणि मेघराजची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. मेगा फायनलची मॅच आपण पाहत आहोत आणि दोन्ही संघ तयार आहेत. मेघराज आणि मेघनाथची जोडी ओपनिंग पेअर्स मध्ये आपण पाहतोय. आणि गोलंदाजीवरती टीम कारिवली संघाकडनं जय बजरंग कारिवली आणि विपक्षामध्ये विराज 11 जय बजरंग गोरसे बी या 2 संघांना आपण लढताना पाहतोय मेगा फायनलच्या मॅच मध्ये. मॅचला आपण स्टार्ट करत आहोत. मेगा फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. खूप रंगतदार दिवस आजचा पाहायला मिळाला आपल्याला, ज्यामध्ये कवडते अंबाडी असोसिएशन मध्ये टीम पावो शिलार संघाचा दबदबा राहिला. मेगा फायनल मध्ये विजेतेपद त्याने घोषित केलं आणि आता भिवंडी ग्रामीण असोसिएशन मधली आपण ही मेगा फायनलची मॅच पाहत आहोत. षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीवरती गोलंदाज विपुल तयार. ओव्हर फर्स्ट डिलिव्हरी, पहिला बॉल ऑलिव्हेट केला आणि सरळ सीमारेषा बाहेर. षटकाराकरिता पहिला सेटवरती आला 6 धावा. प्रयत्न अयशस्वी ठरतील आणि षटकारानंतर येतोय चौकार.
बघा हे पहिल्यांदा असं घडत असेल की आपण इथे देखील कारिवली आणि गोरसेची फायनल पाहतोय आणि राहणाला देखील आपण फायनल पाहतोय जिथे कारिवली आणि गोरसेच आहेत. दोन्ही साईडला फायनल लागली आणि दोन्ही ठिकाणचा रिझल्ट आपण पाहणार आहोत काय घडेल. सो एनिवेज आपण मॅचकडे वळत आहोत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 11 आकड्यावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती 6 आल्या, मग चौकार, मग सिंगल आली. बॉल तयार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेळायचा प्रयत्न केला. तिकडे एक धाव फळकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढते जाऊन पोहोचली गेली 12 आकड्यावर. सन्मान एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटील सरांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. 12 धावा फळकावरती आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पाचवा बॉल हवेत खेळले क्षेत्ररक्षक आता तिकडे पोहोचतात आणि टिपली जाईल या बसेल आणि विकेट क्रमांक पहिला मेघनाथला माघारी परतावा लागेल. टीम विराज 11 गोरसाई ब संघाला आपण लढताना पाहतोय. वीरबजरंग कारिवली आहे आणि इकडे देखील फायनल पाहायला मिळते आणि राहणाला देखील या दोनच संघांच्या माध्यमातून फायनल पाहायला मिळते. सो हा वीक या दोन संघांसाठी खूप चांगला राहिला असं म्हणावं लागेल. दोन्ही ठिकाणी दोन्ही संघ फायनल खेळतात आमोरे सामोरे. गोलंदाज यार परीश यावेळेस पहा टप्पा पडला, स्विंग झाला बॉल. षटक क्रमांक पहिलं समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 12 आकड्यावरती आहे. जिथे एक विकेट गमावला गेला, महत्वाचा विकेट माघारी परतलेत. पण आता जर बघितलं गेलं तर शुभम आणि त्याच्या समूहात मेघराज मैदानामध्ये आहेत आणि षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता वीरबजरंग कारिवली संघाकडनं गोलंदाजीवरती गोलंदाज देवेश नाईक. हा प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय इथे स्पर्धेचा आनंद लुटण्याकरिता इथपर्यंत पोहोचले. मागच्या 4 दिवसांपासून आपण खूप सारे प्रेक्षक वर्ग पाहिले. इथपर्यंत क्रिकेटचे खूप सारे चाहते पोहोचले होते. हे पहा प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिकडे उभे राहून या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. देवेश नाईक आहे षटक क्रमांक दुसरा घेऊन. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. एक चांगला स्टार्ट देखील म्हणता येईल आणि समोरचा गोलंदाजी करणारा संघाला मी म्हणेन की एक विकेट देखील मिळाला आणि महत्त्वाचा विकेट मिळालाय. मेघनाथ जिकडे माघारी परतले गेले. गोलंदाज यार षटक क्रमांक दुसरा घेऊन व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिला बॉल आहे ऑप्शनच्या बाहेर आहे, खूप जास्त बाहेर ठेवलं यावेळेस आणि पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात देखील जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती असताना पहिला बॉल वाईटच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव. मेघराज आहे स्ट्रायकर एंडवर. मेघराजसाठी हा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होता. दूर टाकलाय मेघराजच्या रडार पासून दूर ठेवण्याचं काम करतोय सध्या देवेश. पण लेंथ तर चांगली आहे. लाईन मध्ये थोडासा सुधार करावा लागेल, आतमध्ये आणावं लागेल चेंडूला. मेघराजला आपण पाहतोय पवनचे छोटे बंधू आहेत आणि स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये देखील चांगला खेळ राहिला होता मेघराजचा. पहिल्या मॅच मध्ये तुम्हाला ओपनिंग करताना पाहायला मिळाला होता. चौदा धावा फळकावरती आहेत.
लवा फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आणि मेघराजचा देखील विकेट मिळेल. आणखी एक धक्का बसताना विकेट क्रमांक दुसरा. इंजुरी झाले त्यांना, ते दवाखान्यामध्ये आहेत. तरी देखील पॉवर शिलार संघाची त्यांनी मॅच पाहिली आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देखील पोहोचल्या गेल्या. थँक्यू सो मच. मॅचकडे वळत आहोत. 2 विकेट माघारी परतले आणि 2 धक्के बसताना धावसंख्या फलकावरती 14 आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू असताना दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा जर विचार केला तर एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती राहुलला पाहतोय. वीर बजरंग कारिवलीच्या विपक्षामध्ये विराज 11 जय बजरंग उर्से बी असं आपण मॅच पाहतोय. ही मेगा फायनलची मॅच पाहायला मिळते. याआधी देखील आपल्याला मेगा फायनलची मॅच पाहायला मिळाली होती, जिथे पॉवर शिलार संघाचा दबदबा राहिला त्या मॅचवरती. मग सध्या या मॅचमध्ये काय घडतं पाहावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता, थोडासा लो राहिला यावेळेस. एक धाव तर फलकावरती बनवली जाते. पंचांचा इशारा काय येतोय, नो बॉल आणि त्याच्यावरती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढेल देखील. 22च्या स्वरूपात धाव आली ती. धावसंख्या फलकावरती 2 ने वाढतात. 2 धावेच्या मदतीने धावा फलकावरती 16 आकड्यावर. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. षटक क्रमांक प्रगतीपथावरती चालू आहे. सध्या दुसरं चालू आहे षटक. 16 धावा फळकावरती आपण पाहतोय. 2 विकेट गमावताना, ज्यामध्ये पहिला विकेट जर बघितला गेला तर मेघनाथ परतले, तदनंतर मेघराज परतले गेलेत आणि राहुल आणि त्याच्या समोर शुभम हे 2 खेळाडू. आता यंगस्टर शुभम आहे. शुभम साठी हा बॉल खोलवर टप्पाचा होता, पुढे टाकलेला, तितका चांगल्या पद्धतीने खेळले. स्कोअर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. खेळता क्षणी दुसऱ्या धावेची कॉलिंग केलेली, ठाऊक होतं. तिसरी देखील मिळाली आता, पण 9 सेकंडला धोका देखील आहे, पण सुखरूप पोहोचला. वा, सुपर रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगल्या पद्धतीने धावा बनवल्या आणि 3 धावांच्या मदतीने धावा फळकावरती जोडल्या जातात. 19 आकड्यावर. चेंडूचा खेळ समाप्त झाला. या षटकातील 2 चेंडू. तिसरा बॉल हवेमध्ये आहे. झेल घेण्याची संधी आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केली गेली, जे सुटली यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आणि एक सिंगल धाव फळकावरती. दुसरं षटक चालू आहे सध्या मार्गस्थ असताना. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 विकेट गमावताना सध्या बॅटिंगवरती आपण पाहतोय विराज 11 जय बजरंग उर्से ब संघाला आणि धावा फलकावरती 20 आकड्यावरती आहेत. या स्पर्धेकरिता बॉल स्पॉन्सर आपल्यापर्यंत किरणजी पाटील साहेब, विकासजी पाटील साहेब, संतोषजी पाटील साहेब, सुनीलजी घरत साहेब, नवनाथजी पाटील साहेब, सुमितजी बापणे साहेब, प्रल्हादजी भोईर साहेब, रामविजय भोईर साहेब, महेंद्र भोईर साहेब, गजानन गुंदोलकर साहेब, आदेशजी भोईर आणि पंढरीजी घरत साहेब यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत चेंडू पोहोचवले गेले. तदनंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्या आहेत ते कुमार भावेश किशोर भोईर यांच्या माध्यमातून अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उत्तर मंडळ भिवंडी यांच्या माध्यमातून पोहोचवला गेला. त्याचबरोबर योगेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून नाश्ता आणि त्याचबरोबर लगातार 3 षटकार किंवा 3 विकेट जर घेतले गेले तर प्रत्येक खेळाडूला 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील. विशेष सहकार्य प्राजक्ता मंडप डेकोरेटर्स, प्रोप्रायटर हृदयजी भोईर साहेब, डीजे शंकर, प्रोप्रायटर शंकरजी घरत साहेब, चैतन्य मंडप डेकोरेटर्स,
प्रोप्रायटर वैभवजी भोईर आणि नवीन क्रिएशन प्रोप्रायटर नवीनजी भोईर आणि ट्रॉफी ज्या आहेत त्या आपल्याला नो डाऊट योग क्रिएशन सध्या चर्चेत असलेलं हे स्पोर्ट शॉप आहे त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलंय. आणि ज्या ट्रॉफी आहेत त्या आपल्याला स्पॉन्सर केल्या होत्या राजजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून आणि ज्या बनवल्या होत्या योग क्रिएशन मध्ये. तदनंतर बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर आणि सिरीज आपल्यापर्यंत जी पोहोचवली गेली स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर व स्वर्गीय निशा सदानंद गुंदोलकर यांचा सौजन्याने यांच्या स्मरणार्थ सौजन्य कुमार अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्या माध्यमातून. तदनंतर जे भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे बेस्ट बॅटर बॉलर सिरीज जर पाहिली गेली तर मयूरजी सुरेश वारगडे आणि योगेशजी रमेश वारगडे यांच्या माध्यमातून पोहोचवली गेली. तदनंतर कूलर जे आहे ते जितेश गुंदोलकर यांच्या माध्यमातून. तदनंतर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी जे कूलर आहे ते हरेशजी पाटील ॲडव्होकेट यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. टॉस बॉक्स जे आहे ते आदरणीय रघुनाथ तिंबक भोईर यांचा आणि अंकित रुपेश भोईर सिव्हिल इंजिनियर यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. त्याचबरोबर प्लेयर स्टँड जे आहे ते स्वर्गीय रामदास गुंदोलकर व स्वर्गीय जनक गुंदोलकर यांच्या स्मरणार्थ नितीन गुंदोलकर व सचिन गुंदोलकर यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. लाईव्ह जे आहे ते विराज उमेश सोनावणे स्टुडिओ उमेश सोनावणे साहेब यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. गॅलरी ज्या आहेत त्या धावा 28 आहेत. सिव्हिल इंजिनियर शालीनजी भोईर साहेब आणि अजयजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. तदनंतर दुसरी गॅलरी जी आहे ती 28 धावा आहेत. ॲडव्होकेट सिद्धार्थ भोईर साहेबांच्या माध्यमातून पोहोचवलं गेलं. डीजे व्यवस्था ज्ञानेश्वरजी भोईर अजिंक्यजी भोईर आणि सतीशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. लाईव्ह नेट जे आहे ते ज्ञानेश्वर भोईर साहेब समाज कल्याण न्यास अध्यक्ष ठाणे जिल्हा. जनरेटर संदीपजी पाटील साहेब आणि पाणी जे आहे ते अक्षरा वॉटर सप्लायस प्रोप्रायटर अल्पेश वारगडे साहेबांच्या माध्यमातून. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतो टोटल 28 आकड्यावरती. गोलंदाज तयार. पहिला बॉल यावेळेस लॉंग स्टॉपला धडक देताना पंचांचा इशारा वाईड आणि वाईड +4 टोटल 5 धावा. आणि बॉल सरळ डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला चाललाय. नो आणि तासावरती टोटल 7 धावा आल्यात. एकंदरीत जर पाहिला तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्या. नो +6 7 धावा मिळतील आणि 7 धावांच्या मदतीने धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला 40 आकड्यावरती. आणि अजून तिसऱ्या षटकाचा खेळ चालू व्हायचा बाकी आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा फळकावरती आहेत. या षटकामध्ये वाईट +4 5 धावा पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती आल्या. मग नो +6 तिकडे 7 धावा आल्या. 13 धावा एकही चेंडू न हाताळताना दिल्या गेल्यात. बोनस गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल केले. फ्री हिटचा बॉल होता आणि राहुलचा बॅट मधनं हा बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकार.
को माना ए चिप्पा चिप्पा ए चिप्पा आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात. 44 आकड्यावरती एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. खूप चांगली बॅटिंग करतायत राहुल आणि शुभम, ज्यामध्ये 5 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या शुभमने. आणि राहुलला पहा 4 चेंडू फेस करताना 12 धावा त्याने बनवल्यात. एक षटकार एक चौकार. सुपर बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग. आणि दोन्ही संघांचा विचार केला तर पहिल्या दिवसाचा अंतिम विजेता आणि तिसऱ्या दिवसाचा अंतिम विजेताच्या समवेत आपण आता मॅच पाहतोय. 44 धावात फळकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. अगदी मोठा फटका खेळायचा होता पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची कॉलिंग अनसक्सेसफुल. सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या देखील फळकावरती 46 आकड्यावर जाऊन पोहोचतात. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळत आहे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये थोडंसं बंदिस्त ठेवण्याचं काम केलेलं, बांधून ठेवलं होतं. पण दुसऱ्या षटकामध्ये ज्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील त्याच पुन्हा चुका केल्या गेल्या, त्याचा बेनिफिट कुठेतरी मिळालाय कुर्से ब संघाला. पुन्हा दुसऱ्या धावेची कॉलिंग आहे. इथे देखील कंप्लीट केली जाईल आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतायत. टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. 48 धावा आहेत. 48 वरती 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. शफल केलं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेळायचं होतं, बॅट वरती नाही घेऊ शकले आणि त्याचमुळे डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. आणि या निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आहे टोटल 48 आकड्यावर. वीर बजरंग कारेलीच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय विराज 11 जय बजरंग उर्से ब संघाला खेळताना. 48 धावा. पहिल्या डावाचा खेळ चालू आहे. ओ सरळ डाऊन दी ग्राउंड. बॉल चालला हवाई सफर करताना सीमारेषा बाहेर. धमाकेदार षटकार. दरम्यान पखवाज वादक सम्राट सन्मान्य आदरणीय तेजस्वी महाराज मडवी यांचे शिष्य आदरणीय हरमनजी वारगडे साहेबांचा इथे शुभागमन झालाय. सुप्रसिद्ध युवा पखवाज वादक आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर दरम्यान पहिल्या डावाचा खेळ अखेर समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जोडल्या गेल्या. टोटल 58 आणि 59 टू विन. 59 डावा फळकावरती बनवायच्यात आणि 59 डावा फळकावरती जोडल्या जातील की नाही हे ऐकवण्याकरिता तुमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये मनोज ठाकरे सर जॉईन होतील. मी तुर्तास थांबतोय आणि हरमनजी वारगडे साहेब दरम्यान आपण हरमनजी वारगडे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. हरमनजी वारगडे यांचा आपण शुभ सन्मान करूयात. दिनूदादांना विनंती करेन की युवा पखवाज वादक आपल्या गावातील आपल्या महाराष्ट्राची परंपरा जोपासली जाते आणि ती पुढे घेऊन जाण्याचं काम केलं जाईल. मी भावेश पवार यांना विनंती करेन. सर भावेश पवार यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे.
आणि यूट्यूबवरती तुम्ही जर मृदुंग उपासना या पेजला सर्च केलं तर तुम्हाला पाहायला मिळेल या चिमुकल्याचा पेज. आणि जर नक्कीच तुम्ही त्या पेजवरती जाताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सुंदर व्हिडिओ तिकडे पाहायला मिळत आहेत. आणि एकदा नक्कीच मृदुंग उपासना हा पेज आपल्या मोबाईलचा यूट्यूब वरती सर्च करा आणि त्याला सबस्क्राईब करा. चला भावेश सर, भावेश पवार आपल्यापर्यंत जॉईन होत आहेत. सन्मान्य रोहन भोईर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्मान्य रोहन भोईर यांना विनंती करतोय. भावेश पवार आलेत आपल्या व्यासपीठावरती आणि आपण लगेचच त्यांचा सन्मान करणार आहोत. इंडियन स्टेट प्रीमियर लीग ISPL सीझन 2 मध्ये त्यांना खेळताना आपण पाहणार आहोत. आणि याआधी मी उल्लेख केला होता ना की ISPL एक असा फॉर्मॅट क्रिएट झाला ज्यामध्ये आता असं म्हणता येईल की टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग, माफ करा, टेनिस क्रिकेटच्या कोणत्याच खेळाडूंना मरण नाही आहे. कारण की जे टेनिस क्रिकेटचे खेळाडू याआधी टोमणे ऐकायचो आपण खूप सारे की टेनिस क्रिकेट निकाम टेकण्या लोकांचा खेळ आहे, पण आता हेच आमचे खेळाडू लाखोच्या भावामध्ये विकत घेतले जातात. त्यामुळे एक मोठा फॉर्मॅट क्रिएट झाला आणि आपल्या विभागातील अगदी 2 खेळाडू भावेश पवार आणि प्रथमेश ठाकरे यांना आपण पाहतोय जे टायगर्स ऑफ कोलकाता या संघामध्ये सोल झालेत आणि तिकडनं खेळताना दिसतील. त्यांना आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या आयोजकांकडनं. लगेच जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये. खूप खूप धन्यवाद मनीष. आपण जर पाहिलं तर खूप चांगली मॅच रंगली जाते या ठिकाणी. कारिवली वर्सेस गोरसे बी हा बिग फाईट बिग मॅच पाहायला मिळते. आजच्या दिवसात सेम टायमाला 2 ठिकाणी 2 संघ एकमेकांशी लढतायत, कारिवली आणि गोरसई. या ठिकाणी कमिटीच्या माध्यमातून पॅनलाइज केलं जाते गोरसे बी संघाला, कारण ड्रेसिंग इज अ कंपल्सरी. ड्रेसिंग तुमची कंपल्सरी असणं गरजेचं आहे आणि ती दिसत नाही आहे. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता 2 रनांची पेनल्टी गोरसे संघाला लागलेली आहे. कारिवलीच्या अकाउंटमध्ये ज्यावेळेस पहिलं षटक समाप्त होईल त्यावेळेस त्या 2 रनांची पेनल्टी ऍड केली जाईल. राहुल टानोते गोलंदाजी मार्ग होती. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय, हल्ला चढवला जातोय, चेंडू सीमा पार, बिग हिट, षटकार. आपण पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये खेळ करत असताना 3 षटकांमध्ये 58 धावा फलकावरती जमा केल्या होत्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्याच्यामध्ये बहारदार खेळी राहुल यांची पाहायला मिळाली. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती बिग हिट षटकार लगावला जातोय. याच्यासाठी केला होता अट्ट. शेवटचा दिवस गोड व्हा, अंतिम क्षण आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोला पाहण्यासाठी अंतिम 16 अनेक मान्यवर या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातूनही काही प्रेक्षक जोडले जातात. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाउंड्री लाईनला जे कोणी प्रेक्षक खेळाडू असतील पडद्यावरती कोणी पाय ठेवू नका, प्लीज सहकार्य करायचं आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ओल्या खेळाकडे आपण जर पाहिल्या पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर कुठेतरी चिंतेचं वातावरण राहुल यांच्यावरती तयार झालेला आहे. पाहूया, जिद्द चिकाटी संघर्षाने नेहमीच मैदान गाजवणारा हा गोलंदाज आज पहिल्या चेंडूवरती षटकार खातोय आणि लगेचच त्याचा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. पुढच्या चेंडूवरती लाईन लेंथ कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न, वेग परिवर्तन करण्याचा, परंतु नियंत्रण नाही आहे. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल. दुसऱ्या चेंडूवरती 7 धावा अकाउंटमध्ये जुळल्या जात आहेत. पाहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस स्लोअरचा मारा दिला होता. हे व्हेरिएशन आहे आणि क्षमता आहे, नेहमीच आपण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. गोरसे बी असा एक संघ आहे की त्या संघामध्ये अनेक गोलंदाज तयार होताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे तुमची 10 ओव्हरची मॅच असो किंवा 20 ओव्हरची मॅच असो, त्याच्यामध्ये परिपक्व असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. भिवंडी सिटीसाठी नाही, भिवंडी तालुक्यासाठी नाही, ठाणे जिल्ह्यासाठी नाही, तर पूर्ण महाराष्ट्रभर या संघाने गावाचं नाव केलेलं आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. आपण जर पाहिजे फलंदाज बाद होतं जेलच्या स्वरूपात, ज्याने षटकार खेचला होता.
आणि लगेचच त्या फलंदाजाला मात्र डगावचा रस्ता दाखवलेला आहे. ही ताकद आहे गोरसे संघाची. आज परिपूर्ण संघ नाही आहे तरी सुद्धा या सामन्यामध्ये आपली जी कामयाबीची जी घोडदौड आहे ती कायम ठेवत असताना पाहायला मिळते. राहुल यांची बहारदार केली 25 धावांची, 58 धावा धावफलकावरती लागून गेल्या. 59 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 20च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. त्या अनुषंगाने फटकेबाजी झाली. पहिल्या चेंडूवरती बिगिट षटकारी आला, त्यानंतर लगेचच आपण पाहिलं तर कमबॅक करताना पाहायला मिळतं राहुल केने. धावसंख्या स्थिर 7 या अंकावरती पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. खास करून आपण जर पाहिलं तर संदीप घरत साहेब असतील आणि दिनेश भोईर साहेब या स्पर्धेचे करता धरता आपण जर पाहिलं तर एवन जोडी त्यांच्या माध्यमातून साकारण्यात आली स्पर्धा. त्यांनी पाहिलेलं स्वप्न खास करून मी तर म्हणेन पॉवर स्पोर्ट्स शेलार अमित शेलारकर यांनी पूर्णत्वास नेण्यासाठी दिन रात मेहनत केली आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा 2 फॉर्मॅटमध्ये खेळवण्यात आली. एक भिवंडी ग्रामीण तर दुसरी पाहिली तर शेलार आणि अंबाडी गट या दरम्यान चालू असलेली मॅच जी पाहायला मिळते GCAची खूप चांगली पाहायला मिळते. फायनल मॅच प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 58 धावा जमा केल्या. 59 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलं गेलं. दुसऱ्या इनिंगतील पहिली ओव्हर आपण पाहतोय राहुल केने यांची. धावसंख्या जर पाहिली तर 8 या अंकावरती लागली गेली आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हरतील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत फेकून द्यायचे. पाहूया राहुल केने सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. एक जिद्दी क्रिकेटर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू यावेळेस मात्र चेंडू निघून जातो. एस्टँडच्या वरतून सेपल झाले तर क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो मात्र इथं असफल ठरला गेला. यश अपयश जीवनामध्ये येत राहतील परंतु अपयश आल्यानंतर खचून जायचं नाही आणि यश आल्यानंतर भारावून जायचं नाही आहे. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी पाहायला मिळते आणि हा जाल्यामध्ये फसला गेला आहे. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. DJ धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त आपण जर पाहिली तर 9 लागली जाते. निश्चितच आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मेघनाथ येतोय. निश्चितच यशाचे मधुर चालणे हवे असतील तर प्रयत्नांची चंद्रमा अखंड उजळत ठेवावी लागते. बॉक्स क्षमस्व आहे सर, मी तुम्हाला थांबवलंय. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती एक शुभ सन्मान आपण करण्यासाठी जात आहोत. A1 सूत्रसंचालक आणि ॲज वेल ॲज पत्रकार सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेब यांचा आपण शाही सन्मान स्वागत सत्कार आपल्या व्यासपीठावरून आपण कंप्लीट करूयात. आणि दिनूदांना मी विनंती करेन की दिनूद आपल्या शुभ हस्ते आपण A1 सूत्रसंचालक पत्रकार सन्मान्य आदरणीय राजेंद्रजी पाटील साहेबांचा शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करायचा आहे. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉस. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला चेंडू हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी इथेही पाहायला मिळते. स्लोअरचा मारा केला होता, शॉर्टपिच डिलिव्हरी हाताळली होती आणि त्याच्यावरती सुद्धा विकेट मिळवला जातोय मेघनाथ याच्या माध्यमातून. निश्चितच जय बजरंग गोरसे बी या संघाबद्दल जेवढं कौतुक केलं तेवढं कमीच आहे. आपल्या गावाचा नाही तर आपल्या पूर्ण ठाणे जिल्ह्याचं नाव जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजवत राहिलेलं आहे. खरोखर या सर्व खेळाडूने खूप मेहनत घेतलेली आहे, खूप सराव केलेला आहे इथवर पोहोचण्यासाठी. आम्हाला आठवतं आहे ज्यावेळेस 1998 1999 मध्ये जर पाहायला गेलं ना तर एक सामना जिंकला तर संपूर्ण गाव दुसरा सामना बघण्यासाठी जायचं. तिथून जे चालू केलेला प्रयत्न, तिथून जर रचलेला पाया आज त्याचा कलस आपण पाहतोय, त्याचा फल आहे. आज एका दुसऱ्या वर्षाने एवढी सक्सेस टीम झाली नाही आहे. प्रयत्न केले आहेत, प्रयत्नांती परमेश्वर काय म्हटलं जातं त्यांच्याकडून शिकावं. यावेळेस पाहू शकता आपण व्हाईट बॉल हाताला जातोय. खराब हाताळणी पाहायला मिळते. एक धाव अर्जित केली जाते. एका धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. आता मात्र दुहेरी अंकामध्ये अर्थात 10 धावा धावफलकावरती लागले गेले आहे.
पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होते मेघनाथ गोलंदाजी मार्कवरती यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता परंतु कही पे निगाहे कही पे निशाणा निर्धावची झाली सांगता जिद्दीचे पंख असलेला पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही असं नेहमी म्हटलं जातंय कारण त्याच्यामध्ये जिद्द आहे आणि जिद्द माणसाला यशस्वीरित्या वाटचाल करण्यासाठी शिकवते जीवनातील सर्वात मोठा यावेळेस पाहू शकता ऑन साइडला खेळ केतन आहे त्या ठिकाणी एक धाव इथेही घेतली जाते मॅचची जी औपचारिकता आहे ती मात्र बनून राहिलेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिले तर प्रयत्न आणि प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्नाशिवाय कुठलीही गोष्ट तुम्हाला मिळत नाही मित्र समोर आलेला जेवणाचा ताट हाताने त्याचा चुरगळा केल्याशिवाय पोटामध्ये जात नाही त्याच्यासाठी लागते ती मेहनत आणि ती मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कुठली गोष्ट प्राप्त होत नाही आहे यावेळेस पाहू शकता चेंडूला खाली ठेवला होता प्रयत्न चालू आहेत या ठिकाणी परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली फलंदाजीसाठी आले होते आपण पाहिलं तर एक षटकार चौकार लगावला होता अधिक मोठी काही इनिंग खेळता आली नाही परंतु सुरुवात चांगली करून दिली आत्मविश्वास भरून दिला गेला होता यावेळेस पाहू शकता अजून एक चांगला चेंडू हाताला जातोय षटक क्रमांक दुसरं कंप्लीट केले जाते धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती फक्त आणि फक्त 12 धावा 59 धावांचं जे लक्ष्य होते त्याचा पाठलाग करत असताना पूर्णपणे मित्रांनो बिखरलेला आहे जणू काय आपण पाहतोय की पूर्णपणे खाली दबला गेला आहे स्कोर शेवटचं अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहण्यासारखं राहील आपण पाहू शकता आमच्या टीव्ही स्क्रीनवरती ज्या प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत चमचमात्या त्या तुम्हाला दाखवले जात आहेत अंतिम 16 आहे याची देही याची ढोला पाहण्यासाठी अनेक मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित राहिले आहेत या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय शुभम यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे शतक आहे त्या ठिकाणी एक धाव घेतली जाते दुसऱ्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होते आपण पाहू शकता नवीन वन शॉट अति काही संकटात नाही क्या बात आहे गोरसे बी संघामध्ये जर आपण विचार केला तर नवीन खेळाडू घडवले जात आहेत आपण पाहू शकता युवा हा गोलंदाज आहे फलंदाजीसाठी प्राचारण केलं होतं आत्मविश्वास तिथनच वाढला जातो क्या बात आहे बल्ला तेरे हात में तो काहे टांग आडा आहे फलंदाज बाद होतोय LBW च्या स्वरूपात डीजे हॅलो निश्चितच डबल धमाका आहे गोरसे बी साठी कारण दुसऱ्या ग्राउंडवरती सुद्धा आपण पाहिले तर गोरसे आणि कारिवली मॅच चालू होती आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिले तर गोरसे बी हा संघ विजयी ठरतोय आणि या ठिकाणी विजयाच्या उंबरट्यावर आपल्याला पाहायला मिळते गोरसे बी हा संघ आपल्याशी जुळतायत युट्यूबच्या माध्यमातून सुभाषजी केने साहेब उपसरपंच गोरसे यांच्या माध्यमातून आयोजन नियोजन आणि खास करून गोरसेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद सुभाषजी केने साहेब आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पुढील चेंडू अजून एक तेज तर्रा जागते राहूचा आदेश देत असताना युवा गोलंदाज शुभम यांच्या माध्यमातून हाताळला जातोय क्या बात आहे जुनी म्हण आहे एखाद्या जर गोजराला चांगलं तुम्हाला नांगराला किंवा गाडीला जर शिकवायचं असेल तर त्याला बरोबर हिंडवावं लागतं मग गाडीच्या बरोबर असे किंवा नांगराच्या बरोबर असे युवा खेळाडू मात्र गोरसे बी संघ फिरवत असते जोडीला आणि मध्ये मध्ये अशी चान्स देत राहते म्हणून तर या संघामध्ये नवीन खेळाडू बनत राहतात घडत राहतात पाहूया पुढील यावेळेस मात्र प्रहार केला आघात केला गेला आहे
अजून अजून प्रतीक्षा आहे. सन्माननीय अजय अनंता भोईर आणि त्याचबरोबर शालीन शांताराम भोईर या महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपल्या या व्यासपीठावरती या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. डबल धमाका एन्जॉय करत असताना पाहायला मिळते गोरसेबी हा संघ आजच्या दिवसामधून ॲज अ टाइम त्याच टायमाला 2 फायनलचा विजेता ठरतोय. यावेळेस पाहू शकता जल्लोष या बजरंग गोरसेबी संघाचा.